नमस्कार मित्रांनो, तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना 2024 अंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 1,500 रुपये जे आहे तर ते दिले जात आहेत. आणि याच योजनेसाठी नवीन पोर्टल सुद्धा चालू करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठीच्या पात्रता, अटी तसेच शर्ती पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ही नवीन वेबसाईट जी आहे तर ती बनवण्यात आलेली आहे. तर आपण वेबसाईट पाहू शकता sas.mahait.org. तर ही नवीन वेबसाईट जी आहे तर ती बनवण्यात आलेली आहे. तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून ही वेबसाईट बनवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण या योजनेबद्दलच्या अटी, शर्ती व पात्रता पाहूयात. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रतेचे निकष, अटी व शर्ती. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तर लाभार्थी किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. वय हे 18 ते 65 वर्षापेक्षा कमी असावं. 18 वर्षापासून 65 वर्षापेक्षा वय कमी असावं. त्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न, कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये 50,000 तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता रुपये 21,000 पर्यंत असावे. तर त्यानंतर आर्थिक सहाय्य किंवा निवृत्ती वेतन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000 पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळेल. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमधून दरमहा रुपये 300 अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा रुपये 1200 असे एकूण दरमहा रुपये 1500 प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळेल. तर त्यानंतर पात्रतेची अर्हता दिव्यांगातील अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री व पुरुष. त्यानंतर क्षयरोग, पक्षाघात, प्रमस्तिष्कघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, सिकल्स, सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे स्त्री व पुरुष, निराधार पुरुष, महिला, तृतीयपंथी, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेखालील विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला, परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस इत्यादी. त्यानंतर 18 वर्षाखालील अनाथ, दिव्यांग, सिकल सेलग्रस्त व अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त मुले मुली असतील तर त्यांना पालकांमार्फत लाभ देण्यात यावा. त्यानंतर 35 वर्ष व त्यावरील अविवाहित स्त्री जर कुठलाही आधार नसेल तर तिला लाभ देण्यात यावा. मात्र तिचा विवाह झाल्यास ती स्वतःहून लाभ बंद करण्यास अर्ज करेल असे बंधपत्र घेण्यात यावे. घटस्फोटित मुस्लिम स्त्रीबाबत तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जिदी काजीने तहसीलदारासमोर त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसीलदारांकडे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील. अथवा गावांमध्ये किंवा शहरांमध्ये मुस्लिम समाजासाठी आर्थिक कार्य करण्यासाठी जी रजिस्टर संस्था असेल त्या संस्थेने ठराव करून दिल्यास त्यानंतर तिला सदर योजनेचा लाभ देण्यात यावा. त्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब. त्यानंतर विधवा महिलांकरिता इतर राज्यातून लग्न होऊन आलेल्या किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्यात रहिवासी असल्याची अट शिथिल करण्यात येत आहे. परंतु सदर महिलेचा पती हा किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे तर त्यानंतर वयाचा दाखला ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उतार्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इत्यादी यापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात यावा. सदर पुरावे उपलब्ध नसल्यास
ग्रामीण किंवा नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा. वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल यांची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव, त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्या वैद्यकीय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकीय प्रमाणपत्र नमूद करणे आवश्यक आहे. तर त्यानंतर उत्पन्नाचा दाखला. तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा सांख्यिक उतारा. त्यानंतर रहिवासी दाखला. ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखला ग्राह्य धरण्यात येईल. तर त्यानंतर दिव्यांगाचे प्रमाणपत्र. अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे दिव्यांगत्वाबाबत दिव्यांग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र. त्यानंतर असमर्थतेचा किंवा रोगाचा दाखला. जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला. त्यानंतर कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानात निवासगृहाचा अंतर्वासी नसल्याबाबतचा दाखला. त्यानंतर तहसीलदार किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या शिफारशीवरून दिलेला दाखला व महिला व बालकल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला. त्यानंतर अनाथ असल्याचा दाखला. ग्रामसेवक, मुख्याधिकारी किंवा प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला दाखला. त्यानंतर एड्स ग्रस्त व तृतीयपंथी प्रवर्गासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. या योजनेखालील लाभ मिळण्यासाठी अर्जदाराच्या दिव्यांगातील अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, मतिमंद या सर्व प्रवर्गातील दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी ₹50,000 पर्यंत असावे. त्यानंतर अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे दिव्यांगाबाबत दिव्यांग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे निर्णय होईल. त्याचप्रमाणे या यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, सर्व अटी शर्ती आपण या ठिकाणी पाहून घेऊ शकता. तर थोडक्यात काय काय अटी शर्ती आहेत तर त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखालील नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेल्या व्यक्ती संजय गांधी निराधार अनुदान योजनेखालील लाभ घेण्यास पात्र राहणार नाही. संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी 65 वर्षांचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये या योजनांच्या निकषांच्या अधीन राहून सामावून घेतले जाईल. एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनाला सुद्धा राहतील. तर मित्रांनो, ही आपण अटी, पात्रता व शर्ती ज्या आहेत तर संजय गांधी निराधार योजनेच्या थोडक्यात पाहिलेल्या आहेत. तर स्क्रीनवर या ठिकाणी ह्या अटी शर्ती डिस्प्ले होत आहेत तर त्या आपण पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया.